हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। तर आज आपण बघणार आहोत की खूप सारे स्त्रिया कुर्तीजवर लेगिन्स घालतात आणि ते खूप आउटडेटेड झालेलं आहे, कॉमन झालेलं आहे आणि अजिबात चांगलं वाटत नाही। तर आज आपण बघणार आहोत की कुर्तीजवर कुठल्या अशा ट्रेंडिंग, स्टायलिश आणि फॅन्सी लुक देणाऱ्या अशा पॅन्ट्स आपण वापरू शकतो आणि आपला लुक मस्त आणि स्टायलिश करू शकतो, काहीतरी युनिक करू शकतो। तर वाट कशाची बघायची, चला मग बघूया अशा कोणत्या पॅन्ट्स आहेत ज्याने तुमचा लुक हा मस्त स्टायलिश आणि युनिक दिसेल आणि त्याच बोरिंग पॅन्ट्स घालून तुमचाही लुक बोरिंग वाटणार नाही। चला मग बघूया अशा कोणत्या पॅन्ट्स आहेत। नंबर 1 पॅन्ट आहे ती म्हणजे स्ट्रेट पॅन्ट। स्ट्रेट पॅन्ट आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे। तुम्ही कुर्तीजवर अशी पॅन्ट घातली तर नक्कीच तुमचा लुक हा स्टायलिश, मस्त आणि छान वाटेल। तुम्ही हा पॅन्ट्स कॅज्युअल लुकसाठी वापरू शकता, फॉर्मल लुकसाठी सुद्धा वापरू शकता। ऑफिसला जाताना मस्त असे कॉलरच्या कुर्तीज ह्यावर वेअर केल्या तुमचा लुक हा खूप मस्त आणि स्टायलिश तर दिसेलच आणि तुम्ही युनिक सुद्धा दिसाल। हा पॅन्ट्स खूप कम्फर्टेबल आहे, तसंच तुम्हाला थोडासा ट्रॅडिशनल लुक द्यायचा असेल तरी सुद्धा ट्रॅडिशनल कुर्तीज सुद्धा ह्यावर घालू शकता आणि तुमचा लुक हा फेस्टिवल सुद्धा। ट्रॅडिशनल कुर्तीजवर अशा पॅन्ट घातल्या तर तुमचा लुक हा नक्कीच हटके आणि मस्त दिसेल। ह्यामध्ये तुम्हाला ट्राउझर सुद्धा मिळून जातील। तुमच्या कबर्डमध्ये कॉमन अशा कलर्सचे जर तुम्ही ट्राउझर घेतले तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही हे वेगवेगळ्या कुर्तीजवर वापरू शकता। ट्राउझर्स सुद्धा खूप छान आणि मस्त तुम्हाला लुक देऊन जातील। कॉमन जे कलर्स असतात ते तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की ठेवू शकता आणि त्याचा तुम्हाला खूप सारा फायदा होईल। तर अशा आहे स्ट्रेट पॅन्ट्स। सेकंड पॅन्ट आहे ती म्हणजे पलाझो। खूप जण पलाझोला प्लाझो असं म्हणतात, पण रियल प्रोनाउन्सिएशन पलाझो असं आहे आणि पलाझोमध्ये म्हणाल तर तुम्ही अतिशय कम्फर्टेबल असता। खूप दिवसभर तुम्ही अशी जर पॅन्ट घातली तरी तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल। म्हणजे जे ऑफिसला जातात किंवा तुम्हाला दूरचा प्रवास जरी करायचा असेल तर अशा पॅन्ट्स खूप कम्फर्टेबल असतात आणि स्टायलिश लुक नक्कीच देऊन जातात। पलाझोमध्ये तुम्हाला खूप कम्फर्टेबल तर वाटतंच, पण तुम्हाला वेगवेगळे स्टायलिश असे कुर्तीज पण घालायला येतात। थोडंसं तुम्हाला वेस्टर्न टच पण देता येतो आणि ट्रॅडिशनल सुद्धा। अशी आहे पलाझो। नंबर 3 तर पॅन्ट आहे ही अफगाणी। खूप ह्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल। तुम्ही ह्यामध्ये कॅज्युअल लुक, फॉर्मल लुक दोन्ही लुक तुम्ही क्रिएट करू शकता। मस्त अशा कुर्तीज घालू शकता। जर तुम्हाला ऑफिसला जायचं असेल तर तुम्ही कॉलरच्या कुर्तीज घातल्या तर त्या तुम्हाला ऑफिससाठी सूट होतील आणि जर तुम्हाला ऑफिसमध्ये घालायच्या नसतील आणि थोडा कॅज्युअल लुक द्यायचा असेल तर तुम्ही सिंपल कुर्तीज घातल्या तरी सुद्धा छान वाटेल। कॉलरच्या कुर्तीज ह्यावर खूप मस्त वाटतात आणि ह्यामध्ये तुम्ही वेगवेगळे टचच्या कुर्तीज घालून आपला लुक नक्की स्टायलिश आणि मस्त करू शकता। या अफगाणी पॅन्टवर कुर्तीज खूप मस्त दिसतात आणि अगदी ड्रेस भरून घातल्यासारखं वाटतं आणि अतिशय कम्फर्टेबल आणि मस्त असा लुक देऊन जातात अशा कुर्तीजवर पॅन्ट। आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या, तुम्हाला प्रिंटच्या, कलर्सच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अफगाणी पॅन्ट मिळून जातील। नक्की अशा पॅन्ट्स तुम्ही नक्की ट्राय करा। त्यानंतरची पॅन्ट आहे ती म्हणजे हेरम पॅन्ट। अशी पॅन्ट तुम्ही नक्कीच कुठल्याही वेस्टर्न ड्रेसवर वेअर करू शकता। त्यावर तुम्ही टी शर्ट घालू शकता किंवा शॉर्ट कुर्तीज घालू शकता किंवा शॉर्ट असा शर्ट सुद्धा घालू शकता। खूप मस्त आणि स्टायलिश असा दिसतात पॅन्ट्स आणि खूप कम्फर्टेबल आहे। तुम्हाला कॅज्युअल वेअरसाठी अशा पॅन्ट्स खूप छान आणि मस्त दिसतात। थोडंसं युनिक आणि स्टायलिश लुक देऊन जाणाऱ्या अशा पॅन्ट्स आहेत। नक्की तुम्ही अशा पॅन्ट्स कॉमन कलरच्या आपल्या वॉर्डरोबमध्ये ठेवू शकता, जसं की क्रीम कलर म्हणा, व्हाईट कलर म्हणा, ब्लॅक कलर म्हणा। अशा पॅन्ट्सचं तुम्ही जर कलेक्शन तुमच्या वॉर्डरोबमध्ये केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि ट्रॅव्हलिंगसाठी म्हणाल तर अशा पॅन्ट तुम्ही यूज केला तर नक्की तुम्हाला कम्फर्टेबल असं वाटेल। त्यानंतरची पॅन्ट आहे ती म्हणजे बॉक्स पॅन्ट। अशी पॅन्ट तुम्ही ऑफिस वेअरसाठी यूज करू शकता। खूप स्टायलिश आणि युनिक लुक देऊन जातो, मस्त अशी वाटते। ह्यावरती तुम्ही शॉर्ट कुर्तीज घातली तर नक्कीच तुम्हाला खूप मस्त आणि स्टायलिश असं लुक देईल
आणि ऑफिस वेअरसाठी अशी कुर्ती तुम्ही नक्कीच घातली तर तुम्हाला मस्त आणि युनिक असा वाटेल लुक। अशा पॅन्ट्स खूप कम्फर्टेबल असतात आणि त्या तुम्हाला कॅज्युअल आणि फॉर्मल दोन्हीसाठी यूज करता येतात। ह्यावर तुम्ही शर्ट्स घालू शकता किंवा शॉर्ट कुर्तीज घालू शकता। ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला वॉर्डरोबमध्ये वेगवेगळ्या कलर्सचे जर तुम्ही कलेक्शन केलं तर नक्कीच याचा यूज तुम्हाला होईल आणि तुम्हाला एक स्टायलिश आणि युनिक लुक देऊन जाईल। ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स, वेगवेगळे प्रिंट आणि वेगवेगळ्या डिझाईन्सचे तुम्हाला पॅन्ट्स मिळून जातील। ह्या पॅन्ट खूप छान आणि मस्त वाटतात। त्यानंतर येते ती म्हणजे धोती पॅन्ट। धोती पॅन्टवर तुम्ही वेस्टर्न वेअरवर सुद्धा घालू शकता किंवा ट्रॅडिशनल कुर्तीसुद्धा घालू शकता। मिक्स अँड मॅच करून तुम्ही वेगळा आणि युनिक असा लुक तयार करू शकता। नक्कीच ही पॅन्ट तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटेल आणि खूप सुंदर असा लुक देऊन जाईल। त्याचबरोबर तुम्हाला ह्यावर वेस्टर्न कुर्तीज घातल्या तर नक्कीच स्टायलिश असा लुक देईल। तुम्हाला बोथ लुक करता येतील आणि खूप कम्फर्टेबल आणि मस्त दिसेल अशी आहे ही धोती पॅन्ट। ही पॅन्ट नक्की तुम्ही ट्राय करा जेणेकरून तुमचा तोच बोरिंग लुक होणार नाही आणि तुम्ही खूप सुंदर आणि मस्त दिसाल। ह्यामध्ये तुमचा लुक खूप स्टायलिश आणि युनिक दिसेल। जर तुम्ही ह्यावरती ए लाईनची कुर्ती घातली तर नक्कीच तुमचा वेस्टर्न लुक असा दिसेल आणि तुम्ही काहीतरी युनिक आणि डिफरंट दिसाल। ह्यावरती तुम्ही दोन्ही लुक करू शकता, वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे की वेगवेगळ्या पॅन्ट्स तुम्ही घातल्या तर तुमचा लुक हा नक्की स्टायलिश, वेगळा आणि मस्त दिसेल। त्याच तुम्ही बोरिंग अशा लेगिन्स घातल्या तर तुमचा लुक हा अजिबात चांगला दिसणार नाही। तेच तुम्ही वेगवेगळ्या पॅन्ट्स घातल्या तर तुमचा लुक हा अतिशय सुंदर, आकर्षक आणि मस्त दिसेल आणि तुम्हाला खूप कम्फर्टेबल सुद्धा वाटेल। ह्या पॅन्ट्स तुम्ही कॅज्युअल वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी सुद्धा यूज करू शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला व्हेरिएशन करून तुम्ही ट्रॅडिशनल लुकसाठी किंवा फेस्टिव्ह लुकसाठी सुद्धा अशा पॅन्ट्स यूज करू शकता। आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर